नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 247, 3 सप्टेंबर. दाम न करी काम. दरवर्षी श्रावण अमावस्येला त्या दरम्यान पादुका सोलापुरात 3 दिवस मुक्कामाला असतात. अक्कलकोटच्या पादुका. आम्ही पूर्वीपासून 3 दिवस तिथं राहायला जायचो. सहस्त्रार्जुन मंगल कार्यालयात पादुका असतात. भरपूर प्रचार चालतो. ग्रुपने आम्ही प्रचाराला जात होतो. एकदा एका टोलेजंग बंगल्यापाशी आम्ही गेलो. आतून एकदम नोकर काय पाहिजे विचारायला आला. आम्ही वेदधर्म प्रचारक आहोत, आम्ही स्वामी संदेश पोचवायला आलो आहे. तर त्याने आत जाऊन काय सांगितलं आणि आतनं 2 मिनटात तो पुन्हा बाहेर आला आणि अतिशय अदबीने आम्हाला आत नेलं. खूप मोठा हॉल होता. 3 सिटिंग अरेंजमेंट्स होत्या आणि तशाच भव्य व्यक्तीने, हॉल जेवढा भव्य होता तेवढीच ती व्यक्त भव्य होती. त्यांनी या करत स्वागत केलं. नोकराला हिला बोलव तिला बोलव असं 2-4 बायकांची नावं सांगितली. त्याप्रमाणे दुसऱ्याने चहा पाणी घेऊन आला. घरातल्या बायका येऊन बसल्या. आम्ही अक्कलकोट स्वामीपीठ, गुरुगादी, मग गजानन महाराज, अग्निहोत्र सगळं काही त्यांना सांगितलं. त्या माणसाने छान ऐकून घेतलं आणि मग तो म्हणाला की तुमच्या ह्या प्रकाराने मला झोप येईल का? आम्ही आपलं नेहमी म्हणतो तसं न यायला काय झालं, येईलच की. मग तुम्ही असा कधी अनुभव घेतला आहे का? तुम्हाला असा किती वेळा अनुभव आहे? मग आम्ही म्हणलं हो, म्हणजे असं अगदी ठाम सांगता येत नाही, पण 1 वर्ष 6 महिन्यातनं कधीतरी चिमुटभर झोप आली नाही की भस्म तोंडात टाकतो आणि झोप लागून जाते. वर्षात किती वेळा? म्हणलं एखाद वेळे 2दा असं. तर तो म्हणायचे छे मी रोज 3-3 गोळ्या घेतो तरी मला झोप येत नाही. मग कुतूहलाने विचारलं की तुम्ही व्यवसाय कशाचा करता? ते म्हणाले माझा ऑइलशी संलग्न उद्योग आहे. मग मी पटकन म्हणाले की मग थोडेफार तुमचं 19-20 चालत असणार. तर तो म्हणला उघडच सरळ सांगितलं, जवळजवळ सगळंच तसं आहे म्हणा ना. मग म्हणजे वाईट आहे आपण करतोय तो उद्योग वाईट आहे हे कळत होतं त्या माणसाला. मग आम्ही म्हणले मग तुम्ही तर अग्निहोत्र कराच, कारण 2 नंबर पैसा कधीही शांती देत नसतो. तो म्हणे की पैसा तो कसला 2 नंबर आणि 4 नंबर, आता त्याला कसला काय बोलायचं. मग मी म्हणलं मग तुम्ही आनंद देत नाही, शांती देत नाही म्हणजे तो पैसा नाहीच ना, हे त्याला म्हणायचा प्रयत्न केला पण त्याला काही ते पटत नव्हतं. मग तुम्हीच पहा, तो सांगत होता दाम करी काम शेवटी असं म्हणून तो पैशाचं. म्हणलं अजिबात नाही. मग ते दाम तुमच्या आजाराला का काम करत नाही आहे हो, असं त्यांना. मग तुम्ही द्या लाखो रुपये आणि मग पैसे देऊन झोप विकत घ्या ना. मग ती झोप काही तुम्हाला विकत घेता येत नाही आहे. म्हणजे दाम न करी काम असंच तुम्हाला म्हणायला पाहिजे. मग तो हसायला लागला. मग पोरांना म्हणजे सगळं आपली सांपत्तिक स्थिती काय सगळं सांगत होता. आपण पोरांना भरपूर त्यांच्या नावचं दिलं आहे. पण मी ज्या बंगल्यात राहतो आहे तो बंगल्यासाठी हे भांडत आहेत. तुम्ही हे एक उत्तम काम करताय, चांगलं करताय. त्यांना सांगितलं की अहो तुम्ही पण चांगलं करायला लागाल ना, तुम्ही हे सुरू करा, हे सगळे बाकीचे ग्रह हळूहळू सुधारतील. मग ते म्हणले कशाला, ते ग्रह सुधारायसाठी एक आमच्याकडं ब्राह्मण रोज येऊन बसतो. तो काय पाठ म्हणतो आणि सगळ्या ग्रहांची शांती करतो. आता काय बोलायचं? अहो म्हणलं तुमचे तुम्ही करू शकताय ना, कुणी ब्राह्मण घ्यायची गरज नाही, ते तर चालूच राहू दे. पण तुम्ही शिवाय हे करा, ते तुमचे चांगले आहे, तुम्ही सांगता हे चांगलं आहे हो, पण मला काही ते झेपणार नाही. मग सुनांना विचारा त्या करत आहेत का म्हणून जोरात दरडावून विचारलं. मग म्हणलं अहो तुम्ही एवढ्या जोरात विचारताय, त्या कशा हो म्हणतील? नाही हे भिऊ नका, मला सांगा म्हणून तो पुन्हा त्यांच्यावर हे करत होता. पण त्या मठ्ठपणे नाही म्हणाल्या. तुम्हीच सांगा, विचारते काय, असं कशाला जाऊ दे असं. म्हणजे थोडक्यात त्यांनी आम्हाला नाकारलं. त्यांना म्हणलं महाभारत माहिती आहे का? ते म्हणले हो TV वर पाहिलं आहे. म्हणलं त्यातलं दुर्योधन माहिती आहे का पात्र? तो म्हणले हो पाहिलं आहे. म्हणलं अहो तो जसं म्हणायचा त्याची मला प्रतिकृती तुमच्यात दिसते आहे. तर तो म्हणला म्हणजे काय? ते म्हणलं तुम्ही आम्हाला सांगताय तुम्ही चांगलं काम करताय, म्हणजे आम्ही चांगलं करतो हे कळतं आहे, तुम्ही वाईट करताय हेही करतो आहे. आणि दुर्योधन अगदी हेच म्हणायचं हो की मला धर्म काय आहे मला माहिती आहे, अधर्म काय आहे हेही मला माहिती आहे, पण मी अधर्म करतो आहे, माझी त्याच्यापासून निवृत्ती होत नाही आणि धर्माकडं प्रवृत्ती होत नाही. अगदी तसंच तुमचं चाललं आहे. तर तो हसायला लागला. माझे वाईट काम आहे पण मी सोडणार नाही,
कारण मला त्यातनं पैसा मिळतो आहे. आणि तुम्ही प्रवचन दिलं आहे, तुम्हाला काय दक्षिणा देऊ का बरं आम्हाला विचारलं. म्हणलं छे, जे काही करायचं ते अक्कलकोटला येऊन तुम्ही पावती पाडा. पण असत्याने कमवलेले धन किती त्रास देते हे त्या निमित्ताने दरिद्री धनवानाला आम्हाला पाहायला मिळालं. पण हेच जर सत्य चरणाने वागला असता तर फार वेगळं दृश्य असलं असतं. धन्य सत्यधर्म अनुयायी आणि धन्य सनातन धर्म की जय.